यार अवनी, एक प्रॉब्लेम झालाय. आता काय झालं? आय एम सॉरी यार. इकडं सगळं ठीक झालंय ग, पण डॅड मला आता इथं राहून इथला बिझनेस सांभाळायला सांगत आहेत. आणि तसंही मलाच तर करावं लागेल, कारण खूप मोठा प्रॉब्लेम झालेला इकडं. तसा तो आता बऱ्यापैकी सॉल्व्ह झालाय. बस एक काम राहिलंय, ते करावं लागेल. आणि माझा छोटा भाऊ आर्यश, त्याला माझं काम सांभाळायला मी तिकडं पाठवलंय. सो इथून पुढे मी नाही, तो असेल तिथं. ओके. आपण ऐकत आहात अनकंडिशनल लव्ह, प्रेमाची नवी सुरुवात या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते. अनकंडिशनल लव्ह भाग 53. आज अवनीला चक्क क्षितिजची आठवण छळत होती. तिचं मनच लागेना झालेलं. ते पुण्यात एव्हाना पोहोचलेही असतील. यावेळी खूप मिस करते मी त्यांना. काय होतंय हे, मला कॉल करून पाहू का त्यांना? पण ते बिझी तर नसतील ना? हातात मोबाईल घेऊन ती मनाशीच म्हणत इकडून तिकडे फिरत होती. आज कित्येकदा तिनं मोबाईल चेक केला होता. त्याचा एखादा पोहोचल्याचा मेसेज तरी येईल किंवा कॉल तरी येईल असं वाटून कॉल लावायचा मनात येत होतं. पण त्याला कॉल लावायची हिंमत मात्र होत नव्हती की तो बिझी असेल तर. तरीही तिनं मोठ्या हिमतीनं एक क्षणाला त्याला कॉल लावला आणि रिंग होण्याआत पुन्हा काहीतरी विचार करत कट करून टाकला. कारण तिचं हृदय स्वतःहून त्याला कॉल लावायचा या विचाराने प्रचंड धडधडत होतं. अवनीला फोन कॉल करायला हवा. इकडे क्षितिज या विचारात तो त्याच्या केबिन मधून बाहेर पडत होता. एवढ्यात तिचा अगदी छोटूसा मिस कॉल त्याच्या हातातल्या मोबाईलवर पडला. हे काय, तिचा मिस कॉल आणि हा एवढूसा? वेडी कुठली. गालात स्मित करत त्यानं लगेचच तिला कॉल लावला आणि परत केबिन मध्ये आला. काहीच रिंग मध्ये समोरून कॉल उचलला गेला. हे अवनी, हे काय असा इतका लहान मिस कॉल का? म्हणून अख्खा कॉल केला असता तर आवडलं असतं की मला. मला वाटलं तुम्ही बिझी असाल. पोहोचलात तिकडे? सगळं ठीक आहे ना? हो, आता सगळं ठीक आहे. यु नो व्हॉट अवनी, इतक्यात तुझी आठवण झालेली. आता खरं तर तुलाच कॉल लावणार होतो आणि तुझा मिस कॉल आला. यार अवनी, पण एक प्रॉब्लेम झालाय. तो थोडा निराश होत म्हणाला. आता काय झालं? आय एम सॉरी यार. इकडं सगळं ठीक झालंय ग, पण डॅड मला आता इथं राहून इथला बिझनेस सांभाळायला सांगत आहेत. आणि तसंही मलाच तर करावं लागेल, कारण खूप मोठा प्रॉब्लेम झालेला इकडे. तसा आता बऱ्यापैकी सॉल्व्ह झालाय. बस एक काम राहिलंय, ते करावं लागेल. आणि माझा मोठा भाऊ आर्यश, त्याला माझं काम सांभाळायला मी तिकडं पाठवणार आहे. सो इथून पुढे मी नाही, तो असेल तिथे. कळालं? म्हणजे अरे बापरे, तुम्ही आता इकडं माघारी कधीच येणार नाही आहात? हे विचारतानाही तिच्या डोळ्यात जरा पाणीच जमा झालेलं आणि तिचा स्वर ही जडावलेला. हो अवनी, नाही म्हणजे तसं नाहीये. आता सध्या प्रचंड बिझी असेल मी. या 2 दिवसात इथलं काम संपवेन आणि एकदा तिकडं येऊन तुला भेटेन ना मी. तसंही एक काम राहिलंय तिकडचं आणि आपलं लग्नही तर राहिलंय. क्षितिज समजावून सांगत होता, पण तिचा आता आवाजच येत नव्हता. हे अवनी, ऐकतेस ना माझं? अगं, मी तुला केलेलं प्रॉमिस माझ्या चांगलं लक्षात आहे. ते मी कधी विसरणार नाहीये. तसंही माझं ठरलंय, मंजिरीची 10वी झाली की तुमच्या दोघींना मी इकडंच घेऊन येणार आहे. तिला इकडेच कॉलेजमध्ये घालू. मी आहे ना, मी बघतोय सगळं. बस सध्या मला इथं राहून सगळं पाहावं लागणार आहे, इतकंच. त्याला ऑप्शन आहे का अवनी, तूच सांग. आणि तसंही मी तुला अधूनमधून भेटायला येत जाईन ना. ठीक आहे, जसं तुम्हाला योग्य वाटेल. ठेवू आता मी? ती तिचा रडवेला झालेला आवाज किंचित नॉर्मल करण्याचा प्रयत्न करत म्हणाली. अगं ठेवते काय? बोल ना, मला बोलायचंय तुझ्याशी. यु नो व्हॉट, मी आत्ताही ऑफिसमध्येच आहे. माझं काम झालं की पहिला तुला कॉल केलाय. अवनी, रागावलीयस का? प्लीज यावेळी मला समजून घे. कधीतरी परतावं तर लागणार होतच. बस ते जरा लवकर झालंय, इतकंच. तुमच्यासाठी हे इतकंच असेल, माझ्यासाठी नाहीये.
मग काय एवढी सवय लावलीत? जाताना साधं भेटूनही गेला नाहीत. मला वाटलं ठीक आहे, माघारी येणारच आहात, पण आता तर वेगळंच कळतंय. अरे यार, आय नो, आय एम सॉरी. मी हा विचारच केला नव्हता की हे असं काही होईल. सगळं येता येता प्लॅन झालेलं की काय आणि कसं करायचंय. ए यार अवनी, तू प्लीज सेंटी नको ना हो, नाहीतर माझं लक्ष नाही लागणार इकडे. अन सांगा ना, आता मी किती दिवस असं घरात कैद राहायचं? मी मोकळेपणाने माझ्या मैत्रिणींनाही भेटायला जाऊ शकत नाहीये, का तर कुठेतरी संग्राम गाठेल आणि काहीतरी करेल या भीतीने. तुम्ही असायचा तेव्हा एवढं काही वाटत नव्हतं, एक आधार वाटायचा. आणि आता तुम्हीच नसणार, हे स्वीकारताच येत नाहीये. तिचे शब्द तसेच हवेत विरले. ती भावूक झालेली आणि ती असं पहिल्यांदा इतकं भावूक होऊन बोलत होती पाहून त्यानंही घट्ट डोळे मिटून घेतले. अवनी, आर्यशला पाठवलंय मी तिथं. मी त्याला सगळं समजावून सांगेन, तू काळजी करू नकोस. फक्त मंजिरीची 10वी होईपर्यंत वेट कर अवनी. त्या आत आपलं रजिस्टर मॅरेज ही होतंय की नाही, आणि विल्यम तिथंच असणार आहे. तो आहे ना. काही वाटलं तर त्याला सांगत जा, आणि फोन आहेच की तुझ्याकडे. कधी काही वाटलं तर मला कॉल कर. आणि तुम्ही कामात बिझी असाल तर? मी माझ्या कामात कितीही बिझी असू दे, तुझा कॉल उचलेन. मग तर झालं. बरं ए अवनी, विल्यमचा कॉल येतोय, मी त्याच्याशी बोलतो, खूप इम्पॉर्टंट आहे. तुला रात्री कॉल करेन, तू उचल हा प्लीज. चल बाय, म्हणत त्याने पटकन तिचा कॉल ठेवून विल्यमचा येणारा कॉल उचलला. हा बोल विल्यम. सर, आर्यश सरांना शुद्ध आलीये. तुम्ही म्हणाला होतात ना त्यांना शुद्ध आल्यावर कॉल कर. हो, दे त्याला. ब्रो, हे सगळं काय आहे? हा विल्यम मला असं कुठं घेऊन निघालाय? आणि मग तू मला असं सर्वांसमोर का हकललंस? मला बोलूही दिलं नाहीस. आर्यश, मी सगळं सांगतो तुला भेटल्यावर. सध्या फक्त एवढंच समजून घे, इतके दिवस मला सुद्धा तुझ्यावरच संशय होता. आय एम सॉरी, पण परिस्थितीच तशी समोर आलेली. खरं तर मलाही हे एक्सेप्ट होत नव्हतं की तू असं काही करत असशील. तू धीरज थ्रू पाठवलेली नोट मला मिळाली आणि तेव्हा मला खरं काय ते कळलं. ओह थँक गॉड ब्रो, ती नोट तुला मिळाली तर. किती घाबरलो होतो मी. तुला माहिती, त्या कबीरने माझ्याकडून बॉन्ड साईन करून घेतलेला अगदी बळजबरीने, आणि मी त्यांच्याकडून काम करतोय हे तुम्हाला सांगण्याची धमकीही देत होता वारंवार. आणि माझ्यावर वॉच ठेवण्यासाठी बरेच लोक ठेवले होते, ऑफिसमध्ये आणि अगदी आपल्या घरात सुद्धा. म्हणून समोरासमोर येऊन मी तुला सगळं काही सांगूच शकलो नाही. आय एम सॉरी. इट्स ओके आर्यश, मला हे सगळं माहीत झालंय. तू आता बस इग्नोर करते सगळं. खरं तर मी असं तुझ्याशी रूडली वागलो त्यासाठी खरंच सॉरी. पण कबीर काकांचा संशय तुझ्यावर येऊ नये म्हणून मी हे सगळं केलं. आणि हो, आता विल्यम तुला वाजेगावला घेऊन निघालाय. तिथं जिथला प्लांट मी पाहत होतो, आता काही दिवस तो प्लांट तू सांभाळणार आहेस. गॉट इट? ओ इट्स मीन मी अजून तुमच्यातलाच एक आहे ना. मला तुम्ही सगळे हवे आहात ब्रो. मॉम, डॅड, ग्रॅनी, ग्रँडपा सगळेच हवेत. खूप गिल्टी वाटत होतं रे आजपर्यंत. थँक्यू सो मच, माझी खूप मोठी मदत केलीस त्यासाठी. आपल्या घरातल्या माणसावर काही संकट आलंय तर घरातली माणसं पाठीशी उभी राहतात आर्यश, हे लक्षात ठेव. फक्त वागणं कबीर सारखं नसावं. घरातलाच असून परक्याप्रमाणे आपल्याच माणसांना त्रास देणारं. ऑफकोर्स ब्रो, मी लक्षात ठेवेन. आणि तुझी ही मदत ही मी कधीच विसरणार नाही. नाही मला घरात मिळालेलं प्रेम मी विसरेन नव्हे, ते मी कधी विसरू शकत नाही ब्रो. दॅट्स लाईक अ गुड बॉय. आणि हो, तिथं पोहोचल्यावर मला एकदा कॉल कर. मला तुला बऱ्याच गोष्टी समजावायच्या आहेत. रात्री आठवणीनं कॉल कर. मला आणखी एक खूप मोठी जबाबदारी तुझ्याकडे द्यायची आहे. बोलू रात्री. ओके ब्रो, मी नक्की करेन फोन. हो, पण आता तुझा नेहमीचा तो नंबर बंद कर आणि सरळ नवीन फोन वापर. काही दिवस विल्यमच्या मोबाईलवरूनच मला कॉल केला तरी चालेल. मी बरोबर आता त्या कबीरचा कायमचा बंदोबस्त करतोय. नाही त्याला या वयात जेलची हवा खायला लावली ना तर माझं नाव क्षितिज केळकर नाही. ठीक आहे, चल ठेवतो. काळजी घे स्वतःची. हो बाय. तू सुद्धा काळजी घे ब्रो. त्याने म्हणताच क्षितिजने फोन कॉल कट केला. एवढ्यात राजवीर ही समोर आलेलाच. आता त्याच्या सोबत त्याला बऱ्याच गोष्टी डिस्कस करायच्या होत्या.
राजवीर, बरं झालं आलास. बस, थँक्यू सो मच. इन माय ॲब्सेन्स यू रिअली डिड ग्रेट जॉब. तो त्याच्या हातात हात देत म्हणाला, इट्स माय ड्युटी सर. म्हणत तो त्याच्या समोर खुर्चीत बसला आणि क्षितिज त्याच्याशी आणखी महत्वाच्या गोष्टी डिस्कस करू लागला. आज बरंच काही झालेलं ऑफिसमध्ये आणि ते सगळं जान्हवीच्या कानावरही आलेलं. क्षितिज आला आहे आणि आता तो इथंच राहणार असल्याची तिलाही खुशी झालेली. तो रात्री जेवायला असणार म्हणून तिची किचनमध्ये यशवंतला एकावर एक सूचना देणं चालू होतं. ऑफिसमधली बऱ्यापैकी कामं पूर्ण करून क्षितिज अखेर रात्रीच्या जेवणाच्या वेळेस घरी पोहोचला. घरात येताच पहिला तो घरातील सगळ्या नोकरांना हाक मारू लागला तशी जान्हवी बाहेर आली. क्षितिज, आलास? आणि काय आलास की असं सर्वांना का बोलावत आहेस? मॉम प्लीज, सध्या मी जे काय करतोय ते मला करू दे. सगळ्या सर्वंटना इथं बोलाव. अरे पण का? मला सांग तर. अगं, उद्यापासून या सर्वांऐवजी सगळे नवीन सर्वंट जॉईन करतील. आजचा यांचा शेवटचा दिवस असेल. अरे पण असं काय करतोस? हे सगळे खूप जुने आहेत. आपल्या घरात कुठलं काम कसं करायचं, कोणाला काय लागतं ते सगळ्यांना माहिती आहे आता. आणि आता तू असं अचानक का बदलतोयस? सांगतो, नंतर सांगतो. आधी तू सर्वांना बोलाव. यशवंत आणि मोहन काका तेवढे राहतील, बाकी कोणीही राहणार नाही. काय चाललंय तुझं? मला कळतच नाहीये. म्हणत जान्हवी सर्वांना बोलवायला गेली. काहीच वेळात सगळे सर्वंट क्षितिज समोर हजर झाले. क्षितिजने सर्वांच्या हातावर त्यांचा आत्तापर्यंतचा पगार ठेवला आणि त्यांची दुसरीकडे सोय केल्याचं सांगून उद्यापासून त्यांना तिकडं जावं लागेल हे सांगितलं. त्यानंतर ते सगळेच विखुरले आणि आपापल्या कामाला निघून गेले. तेव्हा खूप महत्वाची कामं झाल्याचं समाधान क्षितिजच्या चेहऱ्यावर झळकत होतं. आणि आता काम झाल्याच्या खुशीत तो वर बेडरूम मध्ये निघून आला. क्षितिज फ्रेश होऊन आला आणि पहिले कपडे चेंज करू लागला. टी शर्ट घालत होता. एवढ्यात जान्हवी समोर येऊन थांबली. क्षितिज, काय रे? मला सांग तर, तू एवढं सगळं कसं केलंस? कार्तिक किती अभिमानानं सांगत होता माहितीये. आज खूप छान वाटलं क्षितिज तुझं त्याच्याकडून असं कौतुक ऐकल्यावर. जान्हवी खुश होऊन बोलत होती. हो, मग मी आहेच असा. पण तुम्हाला पटत नव्हतं ना. आता पटलं. माझे डिसिजन्स बरोबर असतात आणि म्हणून इथून पुढं ऐकत जा माझं. तो दरवाजा लावत म्हणाला. बोल ना, इतका हुशार कसं काय झालंय माझं बाळ? आणि अरे, दार का लावतोयस? जेवायला जायचंय ना खाली? हो येतोय, पण या महत्वाच्या गोष्टी बोलताना लक्षात ठेवत जा. भिंतीलाही कान असतात. अच्छा, म्हणजे म्हणून सगळे सर्वंट बदललेस तू? हो, मला संशय होता. मागच्या वेळेस त्या सर्वंटला मारलेलं ते त्यासाठीच. तो आर्यश्वर वॉच ठेवून होता. अरे बापरे, काय सांगतोस? पण क्षितिज, अरे तरीही आपण जे देतो तेच आपल्याला मिळतं. प्रेम दिलं की प्रेम पटलं ना. तेच आपण आर्यशला हिडीस केलं असतं, प्रेम दिलं नसतं तर तो आपल्या विरोधात जाऊ शकला असता. द्वेषच माणसाला आणखी द्वेषी बनवतो. मला माहितीये मॉम, विलन बनत नसतात, आपण त्यांना बनवतो. पण हेही तितकंच खरं आहे की काही माणसं कधीच बदलत नाहीत. कबीर काकासारखी, जो अशा लोकांशी जशास तसं वागावंच लागतं. सगळे नियम सगळ्या जागी योग्यच होतील असं नाही. कधी कधी सरळ बोटाने तूप निघत नसेल तर बोट वाकडं करावं लागतं. बर बाबा, तू म्हणतोस तसं. आता बस झाला तो विषय. पण सर्वांना दुसऱ्या ठिकाणी कामाला लावलंस हे बरं केलंस हा क्षितिज. मला खूप आवडलं. तुझ्यावर केलेले संस्कार विसरला नाहीस. हो मॉम, हे सगळं तुझ्या शिकवणीमुळे. थँक्यू. म्हणत तो जान्हवीला बिलगला. तसा तिने त्याच्या केसातून प्रेमाने हात फिरवला. बरं मग अवनी काय म्हणते? ती त्याच्या पाठीवर थोपटत विचारू लागली. ती काय म्हणणार आहे? बिचारी हिरमुसली मी इकडं राहणार आहे म्हटल्यावर. ए मॉम, मी तिला आणि तिच्या बहिणीला इकडंच बोलवायचं म्हणतोय. तिच्या लहान बहिणीची 10वी झाली की. चालेल ना? तो बाजूला होत म्हणाला. इथं कुठं? आपल्या घरी. तुझ्या ग्रॅनीला चालेल का बघ बाबा. क्षितिज, तिच्या मंगळाबद्दल मी अजून कोणाला बोलले नाहीये बरं का. इट्स ओके मॉम. आणि तसंही मी काही आपल्या घरी त्या दोघींना ठेवणार नाहीच आहे. त्यांना एखादा फ्लॅट पाहून देईल, मग तर झालं. ठीक आहे. बरं चल, जेवायला चल आता. तुझ्या आवडीचे पनीर पकोडे केलेत. ओ, काय सांगतेस? चल चल, आता तर मला खूप भूक लागली आहे मॉम.
म्हणत ते दोघंही खाली डायनिंग टेबलवर जायला निघाले. आजचा भाग इथं संपलेला आहे. क्षितिजनं खूप मोठ्या हुशारीने कबीरचा डाव कबीरवर उलटवला. आता बघूया अवनीचा हा प्रॉब्लेम तो कसा सोडवतोय. ऐकत रहा अनकंडिशनल लव्ह, प्रेमाची नवी सुरुवात. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.